हॅलो, कशा आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शिपिंग लाईनमध्ये जॉबला कशी लागली आणि इथे काय काम केलं जातं, इथे फ्रेशरला आणि एक्सपिरियन्सवाल्यांना सॅलरी कशी असते, सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिलं मी शिपिंग लाईनमध्ये जॉबला कशी लागली हे तुम्हाला सांगते. तर जेव्हा माझी 12वी झाली तेव्हा आमच्या इथला एरियामधल्या एका ताईने मला सांगितलं की एक एअरटेलमध्ये टेलिकॉलिंगचा जॉब आहे, तर तू करशील का? तर घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, फायनान्शियल कंडिशन आमची खूप खराब होती. तर मला काम करणं भाग होतं. मग मी तिला बोलली हां मी करेन म्हणून. आणि 12वी झाली होती, 2 महिने सुट्ट्या होत्या. तर मी आणि माझी मैत्रीण एअरटेलमध्ये तिथे टेलिकरियरसाठी जॉईन झालो. आणि तिथे आम्हाला ती लोकं एक लिस्ट द्यायचे, कस्टमरची लिस्ट द्यायची आणि पुढे त्याच्या त्यांचे मोबाईल नंबर द्यायचे. आणि तिथे त्या मोबाईल नंबरवरती त्यांना फोन करायचा आणि त्यांना सांगायचं की तुमचं हे एवढं बिल जनरेट झालं आहे, तुमची ड्यू डेट ही आहे, तर ड्यू डेटच्या आधी तुम्ही तुमच्या बिलचं पेमेंट करा. बस एवढं आम्हाला सकाळ ते संध्याकाळ तेच काम होतं. आणि सगळ्यांना कॉल करायचं होतं, असं काही सेलिंग वगैरे नव्हतं करायचं. तर मी 2 महिने ते काम केलं आणि तिथे मला 1,500 रुपये पगार होता. आणि 2 महिन्यानंतर माझं 13वीचं कॉलेज चालू झालं. मी SNDT गर्ल्स कॉलेजमध्ये होती. मग कॉलेज चालू झालं. मग कॉलेज चालू झाल्याच्यानंतर तिकडे मला दर्शन नावाची एक मैत्रीण भेटली. ती पण माझ्या इकडेच राहायची. मग तेव्हा तिने मला सांगितलं की एक जॉब आहे आपल्या इथे, तर तू करशील का? तर मी तिला लगेचच हां बोलली. पण ते जॉब काय होतं, कसं होतं मला काहीच माहिती नव्हतं. तर मला फक्त काम करायचं होतं हे मला माहिती होतं. तर मग मी तिला हां बोलली आणि ती मला घेऊन गेली तिकडे इंटरव्ह्यूला. तर मग इंटरव्ह्यू वगैरे झाला. तर त्यांनी मग मी तिथे जॉईन केलं. आणि तिथे म्हणजे एक्झॅक्टली काय काम होतं हे मला माहितीच नव्हतं. ते एक कस्टम हाऊस एजंटचं ऑफिस होतं. ऑफिस एकदम असं काही प्रोफेशनल नव्हतं. ऑफिस मोठं होतं, सगळीकडे असे लॅपटॉप कॉम्प्युटर्स वगैरे होते. पण तिथे काय एक्झॅक्टली काम होतं हे मला माहिती नव्हतं. आणि ते ऑफिस कस्टम हाऊस एजंटचं होतं. तर मग तिथे आम्हाला जे आम्ही फ्रेशर होतो, तर तिथे आम्हाला एनव्हलपवरती ॲड्रेस लिहून द्यायचं, मग लेटरवरती स्टॅम्प वगैरे मारायचं आणि एक वर्डमध्ये एक्सेलमध्ये एखादा लेटर बनवून द्यायचं, एखादा फॉर्मॅट बनवून द्यायचं. आम्हाला हे छोटं मोठं काम देत होते. त्याच्यानंतर तिथे 2 पार्टनर्स होते. तर त्यांनी आम्हाला हळूहळू शिकवलं की इथे काय काम होतं, तुम्ही हे जे आम्हाला लेटर वगैरे बनवून देताय, पुन्हा इथे जे मेल वगैरे तुम्ही चेक करताय, नक्की एक्झॅक्टली इथे काय काम होतं. तर त्याच्यातला एक पार्टनर आम्हाला बेसिकपासून सगळं शिकवायला लागला की इथे काय काम केलं जातं आणि इथे स्टेप बाय स्टेप काय प्रोसिजर असते. हे कस्टम हाऊस एजंटचं ऑफिस आहे. जर एखाद्या कंपनीला माल बाहेरच्या देशात पाठवायचं असेल तर प्रोसिजर काय असते. इंडियामध्ये कस्टममध्ये तो जो माल असतो, तो जो कार्गो असतो, तो कोणत्या पद्धतीने क्लिअर करायचं. आपली जी इंडियन कस्टम आहे तिथे आपण काही चुकीचं माल तर एक्सपोर्ट करत नाही आहे ना. तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं जे काही प्रोसिजर होती बेसिक, तिथे मला ती शिकायला मिळाली. आणि मी तिथे 8 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर तिथे मला 2,500 रुपये पगार होता. त्याच्यानंतर मग हळूहळू तिथे आपण जसं वर्तमान पेपर येतं तसं तिथे एक्झिम येतं. आणि शिपिंग लाईन मध्ये एक्झिम महत्त्वाचं असतं, कारण कोणत्या पोर्टला कुठली वेसल लागणार आहे, कोणत्या टर्मिनलला कुठली वेसल लागणार आहे हे त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असतं. तर त्याच्यानंतर त्या एक्झिममध्ये मी आत्ता जिथे जॉबला आहे तिथली मी ॲड बघितली. मग मी तिथे इंटरव्ह्यूला जाऊन आली, कारण मला अजून भरपूर काही या लाईनमध्ये शिकायचं होतं, कारण मला खूप इंटरेस्ट आला होता. आणि एक कोणीही करू शकतं जॉब आणि त्याला ह्या लाईनमध्ये आवड येईलच असं हे शिपिंग लाईन आहे. तर मग तिथे मी 2015मध्ये इंटरव्ह्यूला गेली. आणि मग 1 ऑगस्ट 2015मध्ये मी तिथे जॉईन झाले, आता ज्या कंपनीमध्ये मी आहे. तर आधीच्या कंपनीमध्ये मी कस्टम हाऊस एजंट यांच्या इथे कामाला होती. आणि नंतर मग मी फ्रेट फॉरवर्डर यांच्याकडे कामाला होती. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर मी आत्ता फ्रेट फॉरवर्डरकडे कामाला आहे. तर जी आधी एखाद्या कंपनीला, म्हणजे आता एखादी ABC ही कंपनी आहे,
तिला जर एक्सपोर्ट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल जर त्याला दुबईला एक्सपोर्ट करायचं असेल, तर मग कस्टम हाऊस एजंट हे कस्टममध्ये त्यांना जो माल आहे तो क्लिअर करून देतात आणि क्लिअर केल्याच्यानंतर तो माल शिपिंग लाईनला हँडओव्हर केला जातो. आणि मग ते आता जिथे मी कामाला लागली, हँडओव्हर केल्याच्यानंतर शिपिंग लाईन ते माल जहाजांमध्ये शिपमध्ये लोड कसं करतं, ती जी प्रोसिजर असते त्याची जी नेक्स्ट पायरी असते ती मी आता इथे आल्याच्यानंतर समजली. तर इथे आपल्याला ना प्रत्येक कामामध्ये ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे, कारण की प्रत्येक आपल्याला मेलवरती आपलं लक्ष पाहिजे की आपल्याला कुठला मेल आला आहे आणि आपल्याला काय रिप्लाय करायचा आहे. इथे आपला एखादा माल एक्सपोर्ट करायचं असेल तर मग आपण शिपिंग लाईनला बुकिंग प्लेस करतो. त्याच्यानंतर शिपिंग इन्स्ट्रक्शन म्हणजे माल तिकडे पोचल्याच्या नंतर तो माल क्लिअर करायचं असेल तर मग क्लिअर करण्यासाठी बिल्स ऑफ लेडिंग लागतं. तर ते कसं बनवलं जातं, बुकिंग प्लेस, BL कसं रिलीज केलं जातं, त्याच्यानंतर काय काय असतं, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन कसं इश्यू केलं जातं, अशा भरपूर साऱ्या स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहेत जे तुम्हाला इथे शिकायला मिळतात. त्याच्यानंतर मग सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करून आम्ही आमच्या बिलिंग डिपार्टमेंटला बिल बनवण्यासाठी देतो. तर इथे मी आता हे सगळं शॉर्टमध्ये तुम्हाला प्रोसिजर सांगितलेली आहे आणि एकदम सिम्पल आहे. तुम्हाला खूप म्हणजे एकदा तुम्ही जर शिकलात ना तर तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल हे सगळं करण्यामध्ये. जवळजवळ माझ्या हातून भरपूर सारी अशी मुलं गेलेली आहेत की ज्यांना मी शिकवलं, की ज्यांना एक साधा चेकसुद्धा भरता येत नव्हतं, पण ती मुलं आज खूप चांगल्या लेवलवर आहेत, कारण त्यांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आला की अरे हे आपण असं केलं तर असं होईल. त्याच्यानंतर खूप मुलांना असं इंटरेस्ट येतो ह्या लाईनमध्ये काम करण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फ्रेशर असाल तर फ्रेशरला इथे तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल काहीच, तर तुम्हाला फ्रेशरला 15, 18, 20, 22, 25 तुमच्या स्किलवरती आहे की तुमचा इंटरव्ह्यू कसा जातो आणि तुम्ही किती छान पद्धतीने इंटरव्ह्यू देताय, की कंपनीसुद्धा बघते की ही व्यक्ती पुढे आपल्याला चांगलं प्रॉफिट देऊ शकते का. त्याच्यामुळे फ्रेशर लोकांना असं ही सॅलरीचं एक स्टार्टिंग बेस असतं आणि एक्सपिरियन्सवाल्यांना मग 25-30च्या वरतीच असं डिपेंड ऑन तुमचं एक्सपिरियन्स. तर मी एक मराठी मीडियममधली मुलगी असूनसुद्धा मी माझं स्किल खूप चांगलं केलं आणि हळूहळू इथे शिकत गेली आणि आत्ता या लेवलला मी पोचलेली आहे. आधीच्या कंपनीमध्ये मला 8 वर्ष झाली, आत्ताच्या कंपनीमध्ये मला 12 वर्ष झाली. आणि तुम्हीसुद्धा जर तुम्ही ठरवलात की नाही मला शिकायचं आहे, तर तुम्हीसुद्धा आधी स्टार्टिंगला तुम्हाला जरी सॅलरी कमी असेल तरी पण तुम्ही एक चांगलं एक्सपिरियन्स घेऊन पुढे जाऊन या लाईनमध्ये खूप चांगलं करू शकतात. कारण माझ्या हातूनच आता भरपूर सारी मुलं गेलेली आहेत, ती आता खूप चांगल्या लेवलला आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्सवाल्यांना चांगला पेमेंट असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला या लाईनमध्ये यायचं असेल तर तुम्हाला तुमची 15वी डिग्री असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्ही ती फर्स्ट क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये असो किंवा मग जस्ट तुम्हाला तुमच्या हातामध्ये 15वीची तुमच्याकडे डिग्री असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर असं काही नाही आहे, तुमचं इंग्लिशवरती पण मराठी, हिंदी, इंग्लिश हे तुमचं चांगलं पाहिजे. एकदम असं इंग्लिश फ्लुएंट पाहिजे असं नाही आहे. मी सुद्धा मराठी मीडियममधलीच आहे आणि बऱ्यापैकी आपण इंटरव्ह्यू पास करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एकदा तुम्ही जॉईन झालात की तुम्हाला भरपूर जण हेल्प. आता आमची कंपनी जास्त मोठ्या लेवलवरती नाही आहे, त्याच्यामुळे माझा सगळा स्टाफ जो आहे तो खूप आम्हाला एकमेकांना मदत करतो. आता मोठ्या लेवलवरती जर तुम्ही बघा तिकडे पॉलिटिक्स असतंच, पण तुम्ही जर छोट्या कंपनीतून सुरुवात करताय तर तुम्हाला एक चांगलं तुमचं फ्युचर ह्याच्यामध्ये बनवू शकतं. त्याच्या पण त्यावेळी तुमची मेहनत खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचं शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे. तर अजून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर शिपिंग लाईनमध्ये यायचं असेल तर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्ससुद्धा करू शकता. आणि तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूबवरती शिपिंग लाईनमध्ये काय काम होतं, जॉबला कसं लागू शकता हे सुद्धा बघू शकता. त्याच्यामुळे शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आधी तुमची 15वी पूर्ण करा आणि जर स्टार्टिंगला जरी कमी पेमेंट मिळालं तरी तुम्ही एक्सपिरियन्स घेण्यासाठी शिका आणि एक्सपिरियन्सच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्याच्यानंतर अजून खूप अजून पुढे आहे याच्यामध्ये, पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे.
तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. तर मग आता हा व्हिडिओ एवढा छोटासा मी इथेच संपवते. थँक्यू सो मच. थँक्यू.